भूदान जमिनीची लूट, आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेत मुरुमाचा काळा बाजार. कळंब तालुक्यातील मेटीखेडा राळेगाव मार्गावरील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम सध्या वेगात सुरू असून या कामासाठी लागणारा मुरुम मिळवण्यासाठी ठेकेदार कंपनीने आता थेट भूदान शेतीवर डोळा ठेवला असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. परिसरात मोठ्या प्रमाणात मुरुम उपलब्ध नसल्याने कंपनीकडून भोड्या भाबड्या आदिवासी शेतकऱ्यांना आमिष दाखवून त्यांच्या भूदान जमिनीतून मुरुमाचे उत्खनन करण्यात येत असल्याची गंभीर चर्चा रंगली आहे. डोंगरखेडा परिसरातील गट क्रमांक 281 व 282 मध्ये दिवसाढवळ्या जेसीबीच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असून महसूल विभाग मात्र याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिक करत आहे. विशेष म्हणजे एका वाहनात तब्बल 7 ते 8 ब्रास मुरुम भरून नेला जात असताना संबंधित शेतकऱ्यांना केवळ 50 रुपये ब्रास प्रमाणे म्हणजे अवघे 250 रुपये दिले जात असल्याची माहिती समोर आली आहे. लाखोंची कमाई करणाऱ्या कंपनीकडून आदिवासी शेतकऱ्यांची सरळ आर्थिक फसवणूक होत असल्याचा संताप व्यक्त केला जात आहे. शासनाच्या नियमानुसार भूदान जमीन ही शेतकऱ्यांच्या उपजीविकेसाठी देण्यात आलेली असते. अशा जमिनीतील गौण खनिज विक्रीस कायदेशीर परवानगी नसताना नेमकी कोणाच्या आशीर्वादाने उत्खनन सुरू आहे? उत्खननासाठी परवानगी आहे का? रॉयल्टी भरली आहे का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या मुरुम वाहतुकीचे पास तपासणार तरी कोण, असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहे. दररोज डझनावारी ट्रॅक्टर आणि हायवा मुरुम घेऊन रस्त्यावरून धावत असताना महसूल विभाग, खनिकर्म विभाग आणि स्थानिक प्रशासन झोपेत आहे का, असा संतप्त प्रश्न आता परिसरातून विचारला जात आहे. आदिवासींच्या हक्काच्या भूदान जमिनीवर सुरू असलेली ही लूट तात्काळ थांबवून संबंधित ठेकेदार, उत्खनन करणारे आणि परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करून कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. मारेगाव वार्ता जावेद शेख, कळंब, यवतमाळ.